नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरातील तळघरामध्ये पुरातन विष्णू मूर्ती आणि नाणी देखील सापडली. तळघरामध्ये अजून काही पुरातन वस्तू सापडण्याची शक्यता. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील चांदी वितळवली जाणार. 700 किलो चांदी वितळवून पुन्हा लावण्यासाठी मंदिर प्रशासनाची विधी आणि न्याय विभागाकडे मागणी. पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पालखी तळांची आणि पालखी मार्गांची पाहणी. वारकरी आणि भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रशासनाला सूचना. तुळजाभवानी अलंकार गहाळ प्रकरणी पुरातत्व विभाग, तज्ज्ञ आणि पोलिसांकडून इन कॅमेरा तपासणी होणार. 1 ते 7 डब्यातील अलंकारांची तपासणी होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरेगावातील 1 दिवसाचा मुक्काम वाढला. चौंडी येथील कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे पुन्हा एकदा दरेगावी पोहोचले. मागील 3 दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब त्यांच्या दरेगावी मुक्कामी. मुख्यमंत्री शिंदेंचं चौंडी येथून जाऊन अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन. अहिल्यादेवी होळकरांची आज 299वी जयंती. जेजुरी गडावर राजमाता अहिल्यादेवी होळकरांची 299वी जयंती उत्साहात साजरी. विद्यमान विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी वर्ग आणि भाविक भक्तांच्या वतीनं अहिल्यादेवींना अभिवादन. धुळ्यामध्ये आमदार कुणाल पाटलांकडून अहिल्यादेवी होळकरांना जयंतीनिमित्त अभिवादन. अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याची नागरिकांची मागणी. बारामतीच्या झारगडवाडीमध्ये अहिल्यादेवी होळकरांची 299वी जयंती उत्साहात साजरी. झारगडवाडी वासियांकडून येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा. दक्षिणेतील बेंगलोर रोज कांद्यावरील 40% शुल्क हटवलं. लासलगावमध्ये कांद्याच्या दरामध्ये 200 रुपयांची घसरण. महाराष्ट्रातील कांद्याला वेगळा न्याय का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. कांदा निर्यात प्रश्नावरून महाराष्ट्रावर अन्याय. गुजरात आणि कर्नाटकचा मार्ग मोकळा होतो, मग महाराष्ट्राचा करा. मंत्री छगन भुजबळांची केंद्र सरकारकडे मागणी. बीडच्या रुई गावामध्ये नुकसानग्रस्त रेशीम शेतीची नाना पटोले यांच्याकडून पाहणी. रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या रुई गावामध्ये यंदा 1200 हेक्टर शेतजमिनीवरील रेशीम शेती उद्ध्वस्त. निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन 25,000 कोटींचं टेंडर काढलं गेलं. वडेट्टीवार यांचा आरोप. तर मग शेतकऱ्याच्या मदतीवेळी सरकार आचारसंहितेचं कारण देत आहे. विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून संभाजीनगरमधील दुष्काळी परिस्थितीची पाहणी. भीषण पाणी टंचाईमुळे संभाजीनगरमधील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगावच्या भुसावळमध्ये रोजगार आणि जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी बाग उद्ध्वस्त. रक्षा खडसे यांच्याकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी. तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश. निकालापूर्वीच नवनीत राणा यांच्या विजय मिरवणुकीची जोरदार तयारी. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये राणा यांच्यासाठी खास रथ तयार. अमरावतीमध्ये नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखडे अशी लढत. सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्या समर्थकांकडून लोकसभेमध्ये विजयाचा दावा. कार्यकर्त्यांकडून विजयाच्या मिरवणुकीची तयारी, तर बुक केलेल्या डीजेच्या पावतीची शहरात चर्चा. भंडारा गोंदिया लोकसभेच्या मतमोजणीची तयारी देखील अंतिम टप्प्यात. 2000 अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्य पार पाडणार. सुरक्षेसाठी 500 पोलीस तैनात. परभणीमध्ये 4 जून रोजी मतमोजणी परिसरामध्ये कलम 144 लागू. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीसाठी 2000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 500 पोलीस सज्ज. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून सर्वत्र करडी नजर. सुरक्षेच्या दृष्टीनं चोख व्यवस्था. अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातून 1.5 लाखांचं बोगस बियाणं जप्त. कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचं धाडसत्र. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये 2 कृषी केंद्र चालकांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका. 6,60,000 रुपयांच्या बियाणांचा साठा सील. भरारी पथकाची कारवाई. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 22.43% पाणीसाठा. जलसंपदा विभागाची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये धरणांची पाणी पातळी सर्वाधिक गंभीर. अकोला शहरातील पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार. जलवाहिनीतील मुख्य वॉल दुरुस्तीचं काम हाती. परभणीमध्ये दुष्काळामुळे बळीराजाचे मोठे हाल. पाण्याअभावी 9 एकर ऊसाचं नुकसान. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचं पाणी आटलं. जायकवाडी धरणावर मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ. 2.5 लाख मच्छीमारांच्या रोजगारावर गदा.
नांदेड जिल्ह्यामध्ये चाऱ्याचा तुटवडा होऊ नये यासाठी जिल्हाबाहेर चारा वाहतुकीला बंदी। जिल्ह्यामध्ये सध्या सप्टेंबरपर्यंत पुरेल इतकाच चारा उपलब्ध। यवतमाळमध्ये सरकारनं प्रतिबंधित केलेली कापसाची बियाणं विक्रीकरिता ठेवल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल। पोलिसांच्या कारवाईमध्ये मोठा मुद्देमाल हस्तगत। धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम पूर्व तयारीची प्रात्यक्षिकं। कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7,35,000 हेक्टरवरील खरीपाची पेरणी होणार, कृषी विभागाचं नियोजन। गोंदियामध्ये रब्बी हंगामातील धान खरेदीला यंदा विलंब। आतापर्यंत केवळ 77,000 क्विंटल धान खरेदी। धान खरेदीसाठी आज शेवटचा दिवस। रत्नागिरी जिल्ह्यातील 206 नदीकाठच्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित। पावसाळी आपत्तीसाठी विभाग सज्ज। पूरग्रस्त भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 68 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती। वर्धा जिल्ह्यामध्ये भुईमूग काढणीच्या कामाला आता वेग। खरीप हंगाम तोंडावर असल्यानं शेतकऱ्यांकडून कामं झपाट्यानं उरकण्याचा प्रयत्न। वाशिम जिल्ह्यामध्ये डाळींच्या दरामध्ये प्रचंड तेजी। उडीद, तूर, मुगाचे दर 12 ते 9 हजारांच्या घरात। डाळवर्गीय शेतमालाचे दर आणखी वाढण्याची शक्यता। गोंदियामध्ये 1 आणि 2 जूनला पावसाचा येलो अलर्ट। गोंदियातील पारा सध्या 45 अंशांवर असताना हवामान खात्याकडून पावसाचा इशारा। आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। हजारो वारकरी सध्या आळंदीमध्ये, मात्र फेसाळलेल्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात। आंदोलनानंतर देखील प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचा स्थानिकांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये एमआयडीसीचे केमिकलयुक्त पाणी थेट विहिरीत। दूषित पाण्यामुळे शेतीसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। वारंवार तक्रार, मात्र कोणतीही दखल नाही, शेतकऱ्यांचा आरोप। पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर दुर्गसेवकांकडून दुर्ग संवर्धन मोहीम। पावसाळ्यापूर्वी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम आणि गडावरील लाकडी दरवाजांना रंग। गोंदिया जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये 5,000 बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई। वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून 23 लाखांचा दंड वसूल। नियमांचं पालन करण्याचं वाहतूक पोलीस निरीक्षकांचं आवाहन। सिंधुदुर्गात जीएसटी विभागातर्फे ई-वे बिल व्हेरिफिकेशनची मोहीम। ई-वे बिल नसलेल्या 3 गाड्यांकडून 1,84,000 रुपयांचा दंड वसूल। ओसरगाव टोलनाका आणि फोंडघाट इथं व्हेरिफिकेशन मोहीम। जळगावच्या रामदेववाडी अपघातातील संशयित आरोपींच्या जामिनावर उद्या सुनावणी। संशयितांच्या वकिलांकडून जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज। जळगावच्या रामदेववाडीतील हिट अँड रन प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा। बंजारा समाज बांधवांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी। जळगाव शहरातील दूध फेडरेशन परिसरामध्ये गुंगीचा औषध पाजून दरोडा। प्रसिद्ध व्यावसायिक राजा मयूर यांच्या घरी 3 ते 4 जणांनी दरोडा टाकला। घरावरील मौल्यवान वस्तू त्याचबरोबर सोन्याचे दागिनेही लंपास।